दैली गवशांच्या शुभ हस्ते आपण घेतोय मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि 500. सागर दुबे देसाई गोचे जावी आहे त्यांच्या नक्कीच कडनं 500 रुपये. बेस्ट ऑफ लक हिमांशू पुढच्या मॅच साठी. राहुल सवाल आमच्यामधून रजा घेत असताना रॉकेट भाई यतीश आणि विवेक स्ट्राईकला यतीश. चला आपण मॅच स्टार्ट करूया. सामना जेव्हा सुरू आपण ऐकूया पण आमचे सहकारी समालोचक मित्र राहुल चव्हाण यांचा आवाज. थँक्यू सो मच. स्पीकरवर बस. स्पीकर घेतो त्याच्यावरच बस. मला पण समजा की जोर बोलतोय. थँक्यू राहुल दादा. पुन्हा एकदा खूप चांगली मॅच आपल्या भेटीस आली आहे. ती हनुमान झोबेली करण यांचा संघ नक्कीच एका बाजूला विचार केला तर बदलापूरचा वंडर बॉय, दुसऱ्या बाजूला विचार केला तर सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघ, विवेक शेलरचा संघ, नेहमीच धनेश कोक्से असो ओपन मधून विवेक शेलार नेहमीच ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतोय. ठरणारा एक मॅच असो आपल्याला नेहमी विवेक शेलार नेहमीच पाहायला मिळतोय. ट्रॅक वरती एवढेच विवेक गायकवाड येतात ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल एवढेच सर्व मध्ये सर्व रेषेमध्ये फटका उडवला तिथे मात्र चेंडूवरती इथे मात्र फलंदाज यतीशच्या बॅट मधून मोठा ब्लास्ट षटकार. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र षटकार आला. षटकाराच्या मदतीनं स्वतःच यावेळेस आपण ओपन करत असताना पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र ब्लास्ट पाहायला मिळाला आणि दुसऱ्या चेंडूवरती क्रिकेटचा मादक सौंदर्य एक दिग्दृष्ट पाहायला मिळतो. फलंदाज यतीशच्या बॅट मधून चौकार. टीमची टोटल फलकावरती 10 धावा. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र षटकार ठोकला होता फलंदाज यतीशनं. दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. लगेच खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला यतीशच्या बॅट मधून. टीमची टोटल फलकावरती 10 धावा. फलंदाजी करणारी टीम सरस्वती स्पोर्ट्स खालिंग. यावेळेस पुन्हा एकदा टप्पा पाडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकला सोडून चाललाय. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, करणच्या हातामध्ये जातो चेंडू. सरस्वती स्पोर्ट्स खालिंग. यावेळेस पुन्हा एकदा आकुश अँड पॉलिश पॉकेट चेंडू मात्र भिरकावून दिलाय पॉइंटच्या दिशेला. चेंडू सीमा पार षटकार. खूप चांगली फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला फलंदाजीच्या माध्यमातून. चौकार षटकारांची भाषा होते यावेळेस यतीश. और दो विकेट एकदा बॉलर तयार. त्या दिशेने पॉइंटच्या दिशेला पहिले दाखवली होती न दाखवत आणि आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेला आलेला मोठा सिक्सर फलंदाज यतीशच्या बॅट मधून.
4 चेंडूवरती 4 मोठे फटके पाहायला मिळतात फलंदाज यतीशच्या बॅट मधनं. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवला होता, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता आणि आता नंतर लागोपाठचे 2 षटकार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्याच दिशेने अळूतळू बॉलिंग स्वतः करण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता फलंदाज होता, परंतु अंपायर सिग्नल भेटलं. नक्कीच एकदा एक्स्ट्राच्या रूपात एकदा नक्कीच स्कोरकार्डवरती ऍड केली जाईल. यावेळेस मात्र सहजरित्या उडवण्याचा प्रयत्न त्याच्या कंट्रोल मध्ये गॅदर करत असताना विवेक यावेळेस गायकवाड होते कधी चुकणार नाही. टप्पा क्रमांक पहिला लागेल यावेळेस बॅटिंग करणाऱ्या सरस्वती स्पोर्ट्स कालिंग संघाला फलंदाज बाद. यतीशची खेळी संपुष्टात. संधी कोट्यातील तिसरा वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बदलापूरचा बंडर बॉय करण धुले. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज शुभम डागपुऱ्यांचा फलंदाज राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅक वरती करण. पहिल्याच बॉल एवढेच अतिरिक्त उचली घेऊन निघून गेला एसटीच्या हातामध्ये. पंचांचा इशारा इथे मात्र व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात नक्कीच एकदा स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. थोडीशी उचली घेऊन चेंडू निघून गेलाय एक्स्ट्रा हातामध्ये आणि अंपायरचा सिग्नल इथून मात्र येत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात नक्कीच एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. टीमच्या टोटल फलकावरती यावेळेस मात्र नो बॉल अंपायरने दिलाय. लागोवरचे 2 इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळाले करणच्या ओव्हर मधल्या. 2 धावा नक्कीच स्कोर कार्ड वरती आल्या. व्हाईटच्या रूपात एक धाव आली आणि एक नोच्या रूपात एक धाव आली. यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. गतीचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडीशी उचलून घेऊन निघून गेला एसटीच्या हातामध्ये. डॉट बॉल. विकेट पूर्णपणे इथे भिजली ओली झाली, त्यामुळेच फलंदाजांना देखील पाय स्थित होत आहेत. बॉल फॉर्मॅट मध्ये आपण नेहमीच हे पाहू शकता. हे दृश्य नेहमीच आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस अनसाईडला मोठा फटका खेळण्यात कॉर्नरच्या दिशेला तिची मात्र कोणत्याही प्रकारचा फिल्टर नाहीये. चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा पार षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज शुभमनं, परंतु बॅटिंग बॉलचा संपर्क होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा थोडीशी उचली घेऊन निघून गेला चेंडू एसटीच्या गायकवाडच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटकातील 3 चेंडू शिल्लक. त्यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅट. त्यावेळेस मात्र क्षेत्र निवडले कॉर्नरच्या दिशेला मोठा धमाका पाहायला मिळतोय. फलंदाज शुभमच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक षटकार. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. हॅलो यावेळेस देखील मोठा स्ट्रोक पाहायला मिळतोय फलंदाज शुभमच्या बॅट मधून. सलगचा दुसरा आणि या ओव्हर मधला तिसरा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज शुभमच्या बॅट मधनं. टीमच्या टोटल फलकावरती 61 धावा. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड विकेट पहिले आले होते करण धुले, परंतु आता मात्र ओव्हर विकेट घेतील. ओव्हर विकेट. चौथा षटकार फलंदाज शुभमच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. लॉंग बिग वे मोठा षटकार विकेटच्या दिशेला.
ओव्हर नंबर तिसरी झाली कंप्लीट आणि टीमची टोटल फरकामध्ये आपण पाहू शकता 66 धाबा. चार ना बरोबर ना. हे काय वाईट नो बॉल डॉट षटकार डॉट षटकार षटकार बरोबर. स्ट्रायकर 8 वरती मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच विवेक शेलार. बॉलिंग ट्रॅक वरती वेळेस 64 षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली आहे राहुल चक्रवर्ती. गुड द विकेट. मागील मॅच मध्ये खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली फलंदाजी राहुल केली होती. पहिला चेंडू यावेळेस घुसण्याची चालण्यासाठी फलंदाज विवेकच्या बॅट मधून मोठा स्ट्रोक षटकार. कोण एक रन काढलाच नाही ना कोणी. पुढं पण आहे देसाई. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फलंदाज एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मोठा चोक पाहायला मिळतोय. फलंदाज विवेक शेलरच्या बॅट मधनं मोठा षटकार पाहायला मिळतोय. जो ही नहीं होती राही का मंजिल दिल में एक जुम्मन सज्जा करना पड़ता है. ऊंचे होने की वजह से कैसा भारत ये आशिया उन्हें तिरका उठाना पड़ता है. इथे मात्र फलंदाज विवेक शेलार हवी होत असताना फलंदाज विवेक शेलारच्या बॅट मधून लागोपाठचे 2 षटकार पाहायला मिळत आहेत. बघायची भूमिका राहिली होती. 78 तो माणूस पण आहे मधून. तर सामना लगेच स्टार्ट करा. ते काका कोण येतात त्यांना बोलूया ना. तर चला लगेच दिसले साहेब आपण लगेचच बाहेर या मैदानाच्या बाहेर. खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडूवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले. यावेळेस आता फुल टच मध्ये होती तो होता दोन्ही हाताने तो जावा असताना ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं अंपायरचा सिग्नल तर नो आलाय. या दरम्यान 2 धावा देखील कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं 2+1 अशा 3 धावा स्पर्धेमध्ये ऍड केल्या जातील. टीमची टोटल फलकावरती 3 धावे नक्कीच पुढे जात असताना तीन धावा नक्कीच स्कोर कार्ड वरती ऍड केले जातील. 3 धावेच्या मदतीने 81 धावा आणि धाबाच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस मात्र कोर्टाचा लाजवाब फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटच्या दिशेला अपेशन पोलीस चेंडू सीमा पार षटकार. जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होते. बिना संघर्ष के यहाँ पे कोई मान नहीं होता है. लक्षक नंबर चिन्ह होते उनके घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता है. ते मात्र खूप सुंदर फटकेबाजी करत असताना फलंदाज विवेक शेलार षटकातील 3 चेंडू शिल्लक असतील त्यावेळेस आक्रमक रूप धारण करत असताना मैदानाच्या आतमध्ये देखील वादळ पाहायला मिळतंय आणि इथे मात्र विवेक शेलार नावाचं देखील वादळ आलं होतं. परंतु अखेर या वादळाला चमवण्यामध्ये यश आलंय गोलंदाज राहुलला. विवेकची खेळी संपुष्टात. कोण आहे बॅट्समन. 10 चेंडूमध्ये वैयक्तिक 30 धावांवरती एक
चांगली खेळी आपल्याला पाहायला मिळाली विवेक चॅनलच्या माध्यमातून. एकदा जोरदार त्याला होता होत्या विवेक चॅनलसाठी खूप चांगली फलंदाजी. स्ट्राईकला 22 आहे ना. नेट नंबर 4 वरती बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भावेश, स्ट्रायकर 8 वरती. आता मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक स्ट्राईकच्या रूपात अजून एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. टीमची टोटल फलकावरती 88 धावा. स्ट्रायकर 8 वरती शुभम तिने खूप चांगली फलंदाजी केली आहे आजच्या दिवसामध्ये. ओव्हर द विकेट हा बॉल विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस दोन्ही गाड्या एकाच 8 वरती. अपघात तर होणारच. यावेळेस मात्र फलंदाज बाद. षटकातील अंतिम चेंडू शिल्लक असेल. फलंदाज यावेळेस भावेश गोल्डन डकचा शिकार करतात. न्यू बॅट्समन विजय विजय न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय नेट नंबर 5 वरती. विजय जातात. लास्ट चेंडू विजय. विजयने देखील अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र वैद्यशी लॉंगच्या दिशेला खेळून काढलाय. पेटर अलीकडे एकदा धावचा प्रयत्न आणि प्रयत्न इथं घातक करतोय. फलंदाज बाद. शुभम इथे मात्र स्पर्धेत असताना एक काढून आउट झाले ना. 90 पाहिजे 89 झाले. तर खूप चांगला खेळ आपल्याला सरस्वती स्पोर्ट्स खालिंग या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खूप चांगली फलंदाजी आतिशने केली, यतीशने केली. खूप चांगली फलंदाजी मात्र विवेकने केली. टीमची टोटल फलकावरती आपण पाहू शकता 89 89 धावा. द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जुबिली संघाला 90 धावांचा एक भले मोठा डोंगर इथे मात्र पार करावा लागेल. तर द्वितीय सत्रामध्ये काय घडतं काय बिघडतं ऐकण्यासाठी आपण जाऊयात. अरे 89 मारले ती. काय ना नोबील आलाय. सापडत नाही मारले. थँक्यू राहुल. विजयासाठी टार्गेट भरपूर मोठे 90 धावसंख्येचा पाठलाग करायचे. डेड बॉल. गेम प्ले.
पहिला चेंडू या दरम्यान भरपूर वेगानं होता आणि कीपर कडनं झाली चूक. व्हाईट बॉलचा इशारा. एकूण या 5 धावा. पहिल्या चेंडूवरती अवांतर 5 धावा आल्या. करण धुले स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सज्ज खेळण्यासाठी. चांगला फटका समोर खेळले. एकच धावीत नमेल. सिंगल डबल तर काम जमणार नाहीये. सामना जिंकण्यासाठी आक्रमण करावं लागेल. 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर द विकेट ना स्ट्रीक वरती हा चेंडू होता आणि डॉट चेंडू आलाय. सुंदर गोलंदाजी विवेक शेलारच्या माध्यमातून. विवेक गायकवाड स्ट्रायकिंग एंडला आणि गोलंदाज विवेक शेलार. ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू. दिशा दिली बघतो. फटका चांगला आहे. चेंडू शॉट थोडा बाहेरच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त हा फटका आपल्याला पाहायला भेटला. क्रिकेटिंग शॉट. षटकार. पुढचा चेंडू. या दरम्यानचा हा चेंडू देखील व्हाईट बॉल आहे. एकूण मिळतील अजून या 5 धावा. 10 धावा तर एक्स्ट्रा आल्यात आतापर्यंत आणि संघाची धावसंख्या झाली आहे 18. 2 बॉल 18. सिंगल डॉट चांगले. 18 धावा स्कोर बोर्ड वरती. दिसत नाही. अंपायर राजेश भोईर यांचा इशारा व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या अजून 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या 19. वारा जास्त असला की चेंडू जास्त बाउन्स होतोय. हा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला मात्र आणि आता मात्र भागम भागच तुम्हाला पाहायला मिळेल. आता धावा धावीच तुम्हाला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. किती वाईट किती 3 धावा ना. वाईट प्लस 3 ना. वाईट प्लस 2 ना. धावसंख्या 22. ओव्हर द विकेट. अजून एक चांगला फटका. जबरदस्त आपल्याला बॅटिंग पाहायला मिळते. वीरेंद्र सेहवाग स्ट्राईक. हा फटका आपल्याला पाहायला बघतो. फक्त आणि फक्त पूर्ण दिशा देण्याचा प्रयत्न. डोक्याचा जास्तीत जास्त वापर करत असताना आज एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक क्लासिकल 2 फटके आपल्याला पाहायला भेटले. विवेक गायकवाडच्या बॅट मधून षटकार. धावसंख्या 28. चेंडू फक्त 4च आतापर्यंत टाकून झालेल्या षटकातील. भरपूर वेगाने चेंडू होता मात्र एवढंच वेगानं विवेक देखील चेंडूवरती पोहोचत असून पिक करेपर्यंत एक रन आउटची विकेट.
आणि फलंदाज बाद. अरे पण run होत आहे. बॉल टाकताना धावसंख्या 29. चला बासमान लवकर जरा थोडं. अजून एक चांगला फटका आणि हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील षटकार. आणि एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपल्या. संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 35 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा ज्या बनवायच्या होत्या पहिल्या षटकापासून त्या मात्र बनवल्या गेल्या. 10 चेंडूपैकी या षटकामध्ये धावा खर्च केला 35. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. थोडासा स्पीडअप करा आपण सामना. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आकाश पाटील हे देखील मॅचचा आनंद घेत असताना, कारण का काही विभागात जास्त हवा नसते काही विभागात. आणि हा वारा म्हटलं की भरपूर जण आवडतो ते देखील आनंद घेतात. बॉलर कोण आहे यतीश का? यतीश व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव इथं घेते. आणि संघाची धावसंख्या स्कोर बरोबर 36. यतीश ओव्हर द विकेट. नटराज साईने दरम्यान फटका खेळले आणि चेंडू मात्र जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 40. 50 धावा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक 17 धावा बनवायच्या 50. डेंजर 17-50. फुल टॉस आहे त्याच्यावरती आक्रमण देखील झालंय. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग 6 यतीश वरती आक्रमण. पहिल्या षटकामध्ये तब्बल 35 धावा विवेक शेलारने खर्च केल्या आणि आता मात्र या षटकामध्ये यतीश वरती देखील आक्रमणाला सुरुवात झाली आहे. जबरदस्त बॅटिंग. हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाला भेटला. डॉट बॉल वापसी करत असताना पुन्हा एकदा गोलंदाज यतीश. त्यांची धावसंख्या 43 वरती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट. या दरम्यानचा हा देखील फटका आहे चांगला. जाईल तो देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गुड शॉट. बावन्न धावा स्कोर बोर्ड वरती.
यतीश विकेटला आता मात्र आपल्याला चेंडू भरपूर चांगला पाहायला भेटला आणि वेगवेगळ्या सॅक्रिफाईस करावं लागते फलंदाज बा विकेट साईड वापरायचा फटका टीम मध्ये फिल्डर उपस्थित आहे एकच धावेतनं घेतली जाईल पुढे स्कोर बरोबर धावसंख्या झाली आहे 53 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 37 धावेची गरज आहे 12 चेंडू आणि 37 धावा या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे थोडासा वेळ कमी घ्या अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायचे 5:30 झाले प्लीज थोडंसं फास्ट घ्या 37 पाहिजेत अजून विवेक विवेक डी प्लीज थोडासा वेळ कमी घ्या खाली टीम थोडं सहकार्य करा अजून आपल्याला एक मॅच कव्हर करायचे कोण आहे बॉलर रे बॉलर कोण आहे गोलंदाज षटकामध्ये निखिल ओव्हर द विकेट ना पुन्हा त्याचा मनावर साईडला फलंदाज बाद नेक्स्ट लवकर आपण थोडस 11:36 काय रे काय नाव आहे ओके पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना कुठे पदर चेंडू साईडला प्रयत्न संपर्काला नाहीये 10 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज आहे ओव्हर द विकेट दरम्यानचा पिक करेपर्यंत या 2 धावा एवढा फास्ट कोणी बॉल टाकणार चांगली वापसी आतापर्यंत गोलंदाजाने या षटकामध्ये केली आहे काही मोठा फटका आला नाहीये सुंदर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते स्टार्टिंग इनला विवेक यावेळेचा आताचा फटका मात्र चांगला या फटक्यांची गरज देखील आहे चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटका धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 62 2 बाकी 8 बॉल 29 8 चेंडू आणि विजयासाठी 28 धावेची अजूनही गरज
यावेळेस हा देखील फटका, यावेळेस मिस्तामिंग की प्रॉपर तिथे फिल्डर आहेत उपस्थित आणि झेल झाले ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस आणि ही चूक महागात पडू शकते. विवेकचा मात्र झेल झाला ड्रॉप. आता समीकरण आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 26 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा जमान साईडला फिल्डर देखील उपस्थित आहे. इथं झाली कमेंट. 6 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 25 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. नाही एकच बॉलिंग ना एक त्याला 4 वर्षी माहिती का तुला कसं काम उद्या आहे ना शो मॅच आहे ना मला उद्या उद्या शो मॅच उद्या खेळा क्रिकेट आहे ना बाबा शपथ क्रिकेट आहे अरे दादाच्या बॉलला तर कोणी मारलं ना कोण आहे बॉलर कोण आहे रे बॉलिंग बॉलर कोण आहे बॉलर? सहा चेंडू 25 धावेची गरज आहे. प्रतीन गोलंदाज आहे. मागच्या देखील मॅच मध्ये सामना जिंकून दिला होता आपल्या टीमला. राऊंड विकेट. फुल टॉस आणि फटका देखील आपल्याला भरपूर चांगला पाहायला भेटला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चार चेंडू आणि विजयासाठी 21 धावेची गरज आहे मॅच मध्ये. विवेक स्ट्रायकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी फलंदाज. त्या दरम्यानचा हा देखील एक जबरदस्त अनोखा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक गायकवाडच्या बॅट मधून शॉट ऑफ द इव्हिनिंग. गुड शॉट. 3 चेंडू आणि विजयासाठी 15 धावेची गरज. अजूनही सामना संपला नाहीये. काय जबरदस्त संघर्ष केला मैदानात मध्ये विवेक गायकवाडनं. जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत या मॅच मध्ये. 15 चेंडू आणि 42 धावांचं भरी योगदान इंडिव्हिज्युअल आतापर्यंत दिले विवेकनं. यावेळेचा अजून एक चांगला फटका तिथे फिल्डर उपस्थित आहेत आणि फिल्डिंग बघा किती चांगली झाली आहे. फलंदाज भाग. आणि अंपायरचा इशारा. काय बोलते चला काय डिसिजन देसाई तिकडे आहेत ना आपले खेळाडू मित्रांनो. जितेश जिथे झोपलेला का
अंपायर डिसिजन 11 रे 11. चौकार. 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी. काय संघर्ष केलाय सामना. एक संघ कुठला तरी जिंकणारच आहे. मात्र मॅच मध्ये आपल्याला भरपूर चांगलं क्रिकेट पाहायला भेटलं. विवेकनं जो आक्रमण केलं सुरुवातीपासून तो अजूनही सुरू आहे. तर एवढा इझिली हा सामना जिंकता येणार नाहीये. प्रयत्न सुरू आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 11 धावेची गरज आहे मॅच मध्ये. राऊंड विकेट. आताचा मात्र आपल्याला चेंडू चांगला पाहायला मिळतो. आलाय डॉट. एक चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 11 धावेची गरज. तर देसाई टीमचे कॅप्टन या लवकर. आणि हा देखील चेंडू आला डॉट. आणि सामना मात्र संपला. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये सरस्वती स्पोर्ट्स कालिंग संघानं. अभिनंदन कालिंग टीम आणि हाडला जनुमान झोविली करण दुबे विवेक गायकवाड. या सामना समाप्त मॅच. विवेकला नको. विवेक सोडून दुसरा कोणी दे. बॉलरला देखील यतीश नको. बॉलरला 24 रन पण मारले. बॉलरचा काही लास्ट वाला बॉलर का बॉलिंग रन बघितले 17 रन दिले. यांनी मॅच मध्ये निखिल नको रे. हाय स्कोरची मॅच. तो लेफ्टी कोण खेळत लेफ्टी सौरभ का? शुभम ना. शुभमला देऊन टाका. किती